जाई काजळ कंपनीचे राजेश गाडगीळ ते आपल्याला सांगतील की त्यांच्या कंपनीशी त्यांच्या वडिलांपासूनच्या काळामध्ये मुळगावकरांचे कसे संबंध होते आणि कशी सुंदर चित्र जाहिरातींसाठी त्यांनी काढून दिली. सर्वप्रथम रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या पुण्यस्मृतीला मी अभिवादन करतो. व्यावसायिक आहे, वक्ता नाही, त्यामुळे बोलताना नक्की चुका होणार, सांभाळून घ्या एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती. मंचावरील सर्व मान्यवर आणि मुळगावकरांवर प्रेम करणारे, त्यांच्या रेषेवर प्रेम करणारे आपण सर्व रसिक लोक, मला चित्रकलेचं फारसं ज्ञान नाही, व्यवसाय सोडून बाकीचं काही फारसं जमलेलंही नाही. व्यवसाय कितपत जमला हाही संशोधनाचा भाग आहे. पण मुळगावकरांच्या आठवणी मी गेल्या माझ्या वयाच्या कळायला लागल्यापासून आजपर्यंत ऐकतोय म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला आजोबा, मग आजी, मग वडील आणि मग आई, अशा टप्प्याटप्प्याने त्या सतत माझ्याकडे येत राहिल्या. त्याच्यामुळे मुळगावकरांना मी जर कधी प्रत्यक्ष बघितलेलं नसलं आणि ते शक्यही नव्हतं, तरी मी त्यांना कायम बघत आलो आहे असंच मला वाटत आलं आहे. मी त्यांना भेटलो आहे असंच मला वाटत आलं आहे. मगाशी प्रभू सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे 40च्या दशकात मुळगावकर मुंबईत आले. त्याच सुमाराला माझे आजोबा वामन महादेव गाडगीळ खिशात 14 रुपये घेऊन मुंबईत गिरगावातच आलेले होते. आता इथेच काहीतरी धडपड करायची या इच्छेने. दीपलक्ष्मी प्रकाशनचे ग का रायकर, हेमंत काकांचे वडील, हे त्यातल्या त्यात प्रस्थापित होते त्याकडे गिरगावात. मी त्यातल्या त्यात म्हणतोय कारण त्याही वेळेला काही फार वैभव वगैरे तोपर्यंत प्राप्त झालेलं नव्हतं अशी माझी माहिती आहे. हेमंत काका तुम्ही नक्की दुरुस्त करू शकता कारण तो इतिहास आहे. पण त्यांचं ऑफिस हा या सगळ्या लोकांचा तेव्हा जमायचा अड्डा होता, संध्याकाळचा गप्पा मारायचा. आणि तिथे किंवा मुळगावकरांच्या स्टुडिओमध्ये या दोनच जागां आलटून पालटून ही सगळी त्या काळची गिरगावातले यंग टर्क्स असं आपण म्हणू ते जमायचे. जेव्हा माझ्या आजोबांनी व्यवसाय सुरू करायचा ठरवला तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा जो जाई काजळवरचं आई मुलाचं जे चित्र आहे ना, ते मुळगावकरांनी मुळात जाई काजळसाठी काढलेलंच नाही आहे. आमचं सगळ्यात पहिलं उत्पादन 1948 साली सँटोमिक्स नावाची पावडर होती त्या काळी, ज्याचं नंतर मग आम्ही टॅबलेटमध्ये रूपांतर केलं. त्या काळी ती पावडर द्यायची म्हणजे बटर पेपरमध्ये पुड्या बांधून त्या एका डब्यात घालून आम्ही देत असू की ती नीट राहावी केमिस्टकडे म्हणून. तो डबा नुसताच कसा द्यायचा, तो आकर्षक दिसला पाहिजे म्हणून त्याच्यावर काहीतरी चित्र हवं. म्हणून आजोबांनी मुळगावकरांना विनंती केली की बाबा ह्याच्यावरती एक काहीतरी मला चित्र दे, म्हणजे ते मी छापतो डब्यावरती द्या. आणि त्यातनं त्या आई मुलाचा चित्राचा जन्म झालेला आहे. चित्राची किंमत ऐकली तर आज मला तर हसू कधीच आवरत नाही. 11.25 रुपये आणि एक नारळ, ह्या पैशावर आम्ही ते चित्र घेतलेलं आहे. मी 3 माणसांना आयुष्यात नेहमीच मानत आलो आहे. पहिले म्हणजे माझे स्वतःचे आजोबा वामन महादेव गाडगीळ उपाख्य अण्णा, की ज्यांच्यामुळे आमची पुढचं सगळं जे काय झालं ते झालं. दुसरे ग का रायकर, कारण त्यांनी आजोबांना योग्य दिशा दाखवली. त्यांच्यामुळेच आम्ही सध्या बोरिवलीत जिथे राहतो ते 2 प्लॉट घ्यायची बुद्धी त्यांनी आजोबांना दिली, तो मार्ग दाखवला आणि तिथून आमची खऱ्या अर्थाने व्यवसायाची भरभराट झाली. आणि तिसरे मुळगावकर, त्या आई मुलाच्या चित्राने आम्हाला घराघरात पोचवलं. त्या चित्राच्या किती करोड कॉपीज निघालेल्या आहेत आजपर्यंत ह्याची माझ्याकडे दुर्दैवाने काहीही नोंद नाही, कारण ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. 1948 पासून आजपर्यंत आम्ही ते चित्र आमच्या प्रत्येक प्रॉडक्टवर छापत आलेलो आहोत, एवढंच मी सांगू शकतो. तुम्ही जाई काजळाची डबी बघितली, त्याचे 3 खोके बघितलेत, आमची कुठचीही जाहिरात बघितली तरी तुम्हाला ती आई मुलगा ते नक्की दिसणार. लोक आता जाई काजळ वाचतच नाहीत, आई मुलगा बघून जाई काजळाची डबी नेतात. ही करामत फक्त मुळगावकरच करू जाणे. ह्या लोकांमुळे जाई काजळ आज तुमच्यापर्यंत आहे आणि त्याच्यावर आमच्या 5 पिढ्या जगत आलेल्या आहेत, एवढंच मी सांगतो. आणि केवळ आमच्याच नाही तर आमचे जे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्यांच्याही पिढ्या जाई काजळावर आजपर्यंत जगत आलेल्या आहेत. आणि या सगळ्याला मात्र नक्की ही त्रिमूर्ती कारणीभूत आहे, हे मी कधीही विसरणार नाही. माझ्या पुढची पिढी विसरेल असं मला वाटत नाही. कारण शेवटी असं आहे की 15वा रुपया टर्नओव्हर झाला की आमच्या जवळ म्हणायचे चला प्रॉफिट सुरू झाला, कारण 14 रुपयात धंदा सुरू केला आहे आपण.
त्यातला विनोदाचा भाग किती बाजूला ठेवला तरी शेवटपर्यंत मुळगावकरांचे आणि आजोबांचे संबंध अतिशय दृढ राहिले. त्याच्यात अर्थात व्यावसायिकतेचा भाग असेलही किंवा नसेलही. 50 वर्ष आम्ही कॅलेंडर्स काढत होतो, कारण त्या काळी ती पद्धत होती की दर दिवाळीला सेल्स स्कीम काय तर कॅलेंडर्स अशी एक प्रथा होती तेव्हा. आणि मला आठवतं आहे की दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीला आमच्या घराच्या बाहेर अशी एक मोठी पिशवी झोळी टांगलेली असायची, ज्याच्यात काहीशे कॅलेंडर गुंडाळून रबर बँड लावून ठेवले असायचे. आधी दोरी मग रबर बँड. आणि साधारण सकाळी 7:30 वाजता ती पिशवी रिकामी असायची. मग आम्ही घरातनं परत जाऊन ती भरायचो. असा क्रम संध्याकाळपर्यंत चालू राहायचा आणि तसंच पुढचे दिवाळीचे 4 दिवस सुरू राहायचा. इतकी ती कॅलेंडर्स लोकप्रिय होती. त्याची अर्थातच सुरुवात मुळगावकरांनी काढलेल्या देवांच्या चित्रापासून झालेली आहे. ती चित्र देताना मुळगावकरांनी आजोबांना कधी पैशासाठी अडवलं नाही, की इतकेच पैसे पाहिजे तसं कधीही सांगितलेलं मला माहिती नाही. मात्र त्यांची एक अट आजोबांनी शेवटपर्यंत पाळली आणि त्याच्यानंतर अर्थात आम्हीही पाळली जोपर्यंत आम्ही कॅलेंडर छापत होतो. ते म्हणाले, अण्णा, आजोबांना अण्णा म्हणायचे त्या काळी, अण्णा मी तुला चित्र देईन पण एक अट आहे म्हणाले. मी देवांची चित्र देणार. समजा उद्या या काही कारणाने मी चित्र देऊ शकलो नाही तरी तू जोपर्यंत कॅलेंडर काढशील तोपर्यंत त्याच्यावर देवाचंच चित्र असेल हे तू बघ. आणि आम्ही ती अट कॅलेंडर बंद होईपर्यंत पाळली हे सांगताना मला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे मला खरंच शंका आहे की त्या चित्रांचे आम्ही नक्की किती पैसे त्यांना दिलेत. व्यावसायिक दर दिलेला नाही हे मला 100% माहिती आहे. त्या चित्रांचं महत्त्व असं आहे की मी ट्रेकिंगसुद्धा करतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच खेड्यापाड्यात मी सातत्याने जात असतो. आजही मला जायकाजळ असेल नाही तर वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनीचा तुम्हाला एक वॉटरमार्क दिसेल किंवा पोरवाल आणि कंपनीचा एक वॉटरमार्क दिसेल. मी त्यांना प्रतिस्पर्धी नाही म्हणत, ते माझे समव्यावसायिक आहेत मोकाशी साहेब. सुदैवाने आजच माझी त्यांची ओळख झाली. आमच्या 2 कंपन्यांच्या कॅलेंडरपैकी कुठचं तरी एक कॅलेंडर, बाकीचं सगळं त्यातला तारखा बिरखा सगळ्या काढून टाकलेला आणि मधला तो चित्राचा भाग फ्रेम करून त्या देवाच्या जागी तरी ठेवलेला असेल किंवा त्या मंदिरात तरी कुठेतरी लावलेला असेल. आणि महाराष्ट्रात जेवढी जुनी मंदिरं आहेत म्हणजे जी प्रसिद्ध प्रख्यात आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, मी खेड्यापाड्यातल्या मंदिरांविषयी बोलतोय. त्या प्रत्येक मंदिरात न चुकता मला या दोनातलं एक तरी चित्र, म्हणजे आमची 20-22 आणि त्यांची एक साधारण 25-30 चित्र ह्यापैकी कायम दिसत आलेलं आहे. आणि ह्या अशा पद्धतीने मुळगावकर आपल्या प्रत्येकाच्या घराघरात पोचलेले आहेत. मनात तर ते होतेच पण घरातही आहेत. लोकांच्या घरात मी जातो, देवघरं जुनी बघतो, तर तिथे कुठेतरी आजूबाजूला त्या देवघराच्या खोलीत कुठच्या तरी एका कॅलेंडर कापून त्याचा फोटो भिंतीवर टांगलेला असतो फ्रेम करून. आणि हे मी आत्तापर्यंत, आणि त्याचीही पूजा होते. मी लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती यांचं एक चित्र मुळगावकरांनी आम्हाला दिलं होतं. ते एवढं प्रसिद्ध झालं आहे की आमच्या श्रीकृष्णनगरच्या मंदिरात, त्याला आता नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाली, तिथे ते मोठं एनलार्ज करून फ्रेम करून लावलेलं आहे. आणि बाकीच्या देवी देवतांबरोबर त्याचीही व्यवस्थित हळदी कुंकू फुलं सगळ्या याने पूजा होते. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला हे स्कॅन करायला द्या मग मी तुम्हाला परत देतो, तेव्हा ट्रस्टीने असं सांगितलं की ही देवळाच्या मालकीचं आहे, आता आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे पण त्याने अर्थात मला त्याने स्कॅन करून दिलं, त्यामुळे आज माझ्याकडे ते चित्र आहे. पण अशा पद्धतीने लोकांना त्या चित्रांविषयीची जी आसक्ती आहे ती आत्तापर्यंत कायम आहे. दुर्दैवाने आमच्याकडे त्यांची मूळ चित्रं राहिली नाहीत. आमची एक फसवणूक झाली त्या चित्रांचं संवर्धन होईल या नावाखाली. त्यामुळे सुदैवाने पोरवालकडे जी चित्रं आहेत मोकाशी साहेबांकडे, हे ऐकून मला खूप आनंद झाला. आता मी पुढच्या फेरीत पुण्याला गेलो की मी नक्की ती चित्र बघायला जाणार आहे. कारण मला चित्रकलेतलं काहीही कळत नसलं तरी मुळगावकरांच्या चित्रांनी जसं तुम्ही सगळे भारावून जाता तसाच भारावून जाणारा मी पण एक सामान्य माणूस आहे. आणि ते नक्की परत परत व्हायला मला आवडेल. एवढंच बोलतो. मुळगावकरांची कीर्ती ही मी वर्णन करण्यासारखी नाही, ती खूपच मोठी आहे. ती कोणी आत्तापर्यंत डॉक्युमेंट केली नव्हती, हे जे एक मला शल्य होतं ती सुदैवाने प्रभू सरांनी ते दूर केलेलं आहे आज. मला अशी आशा आहे की या आवृत्तीवर हे पुस्तक थांबणार नाही, ह्याच्या अनेक आवृत्त्या निघतील आणि चित्रकलेतला प्रत्येक रसिक ह्या पुस्तकाचा नक्की आस्वाद घेईल याची मला खात्री आहे. मी माझ्यातर्फे असं प्रभू सरांना सांगू इच्छितो की ह्याच्या पुढे जर पुढची आवृत्ती आली, कारण यंदाच आजच आमची ओळख झाली या निमित्ताने, तर मला जे काय त्याच्यासाठी योगदान देता येईल ते द्यायला मी तुमच्याशी वचनबद्ध आहे. धन्यवाद.